नमस्कार, वेलकम टू डे 7 ऑफ हॅपी लाईफ मेडिटेशन चॅलेंज. आज आहे आपला 7वा दिवस आणि आजचं टास्क असणार आहे सगळ्यांचा आवडीचा विषय आणि तो म्हणजे पैसा. येस, सगळ्यांना आयुष्यामध्ये खूप सारे पैसे अट्रॅक्ट करायचे आहेत. सगळ्यांना आयुष्यामध्ये खूप सारे पैसे हवे आहेत आपलं लक्झरियस लाईफ जगण्यासाठी. तर आज आपण एक खूप छान मजेशीर असं टास्क करणार आहोत. ते म्हणजे आज पैशांना लव्ह लेटर लिहायचं आहे, एक पत्र लिहायचं आहे की तू माझ्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहेस. पहिली गोष्ट, पैशाला मित्र बनवा. पैशांबाबत जे तुमचे विचार आहेत, पैशांविषयी खूप छान छान बोला. पैशांबद्दलचे तुमचे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत ते तुम्ही आता पूर्णपणे मनातून काढून टाकायचे आहेत आणि त्या प्रत्येक निगेटिव्ह थॉट म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे पैसे येत नाहीत, माझ्याकडे पैसे आले तरी टिकत नाहीत, हे जे काही थॉट आहेत ना, ते सगळे थॉट आता नवीन थॉट त्याच्या जागी रिप्लेस करा. म्हणजे माझ्याजवळ खूप पैसे येतात, माझे पैसे वाढतात, खूप पटीने दिवसेंदिवस वाढत आहेत, माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत, मी माझ्या पैशांचा खूप छान उपभोग घेतो किंवा घेते. माझे पैसे मला मी सुरक्षित असल्याचं जाणीव होतं ना. आपल्याकडे जेव्हा पैसे असतात, खूप पैसे असतात, तेव्हा आपल्याला काय असतं की वाव, माझ्याकडे खूप पैसे आहेत, तर आपण सिक्युअर फील करतो. सो आतापर्यंत तुमच्या ज्या काही विचारधारणा असतील पैशांच्या बाबत, त्या सगळ्या निगेटिव्ह जे काही थॉट असतील, पॉझिटिव्ह असतील तर वेल अँड गुड, गो अहेड. पण निगेटिव्ह असतील तर ते आज आपल्याला कॉन्शियसली म्हणजे जाणीवपूर्वक बदलायचे आहेत. पैशांविषयी नेहमी छानच बोललं गेलं पाहिजे. का तुमच्याजवळ बिलं येत आहेत, का तुम्ही तुमच्या छान घराचा मेंटेनन्स भरताय, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल भरताय, बिकॉज यू पीपल आर कॅपेबल ऑफ पेईंग दॅट, म्हणून तुमच्याजवळ बिलं येतात. प्रत्येक वेळेला आपल्याला ना पैसा येतो तेव्हा खूप छान वाटतं, पण पैसा जातो तेव्हा काही काही लोकांना खूप असं मनावर असं ओझं ठेवून ते सगळ्या गोष्टींचा पेमेंट करतात. अरे बापरे, हे म्हणजे भाजीवाल्याला पैसे देताना, दूधवाल्याला पैसे देताना, पाणीवाल्याला पैसे देताना तुम्ही ज्या व्हायब्रेशनने पैसे रिटर्न करणार, त्या व्हायब्रेशनने तुमच्याकडे पैसे परत येतात. आपण सर्व्हिस घेतो म्हणून आपण पैसे पे करतो, तर त्या सर्व्हिस तुम्ही ती जी घेतली आहे त्याच्यासाठी तुम्ही पे करता ना. सो तुम्ही आनंदाने पे केले पाहिजे पैसे. आणि पैसे दरवेळेला पे करताना, एखादं बिल पे करताना म्हणायचं की येस, मी कॅपेबल आहे म्हणून माझ्याकडे हे बिल येतं आणि मी हे पैसे भरू शकतो किंवा भरू शकते. आणि म्हणायचे गो ग्रो कम बॅक. म्हणजे काय, जा, ग्रो हो, वाढ आणि परत माझ्याजवळ ये. गो ग्रो कम बॅक. आणि आभारी आहे म्हणायचं त्या पैशाला. जेव्हा जेव्हा तुम्ही देणार तेव्हा तेव्हा एक थॉट असावा की हे जे मी पैसे खर्च करते त्याच्या 10 पटीने, त्याच्या 1000 पटीने युनिवर्स मला रिटर्न करणार आहे. आणि मग बघा काय जादू होते. सगळ्या गोष्टींना आपले विचार कारणीभूत असतात. सो पैशांविषयी खूप छान विचार करायला लागा. एक 500ची नोट घ्यायची आहे, त्या नोटला पाहून बोलायचे की मी खूप खूप आभारी आहे कारण तू माझ्याजवळ आहेस. आणि लेट मी टेल यू, पैसा ही अशी एनर्जी आहे जी खूप लवकर मॅनिफेस्ट होते, जी खूप लवकर अट्रॅक्ट करतो आपण. ज्या वेळेला आभार मानायला सुरुवात कराल पैशांचे, आता पैशांशी रिलेटेड पैसा कुठून येतो त्या सोर्सचे पण आभार मानायचे आहेत तुम्हाला. तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्ही नोकरी करत असाल, तर त्या नोकरीचे आभार, त्या येणाऱ्या पगाराचे आभार, त्या सॅलरीचे आभार मनापासून, त्या सॅलरीचे आभार माना. तुम्ही बिझनेस करत असाल तर पहिली गोष्ट, त्या बिझनेसबद्दल जर काय निगेटिव्ह बोलत असाल की मला गिऱ्हाईकच येत नाही आहे, की काय लोक पैसेच देत नाही, सगळं उधार ठेवतात, तर हे जे सगळे निगेटिव्ह
प्रत्येक येणारा निगेटिव्ह विचार तुमच्या बिझनेसबाबत, तुमच्या नोकरीबाबत, जिथून आपल्याला पैसे येत आहेत, तो निगेटिव्ह विचार तुमच्या पैशांमधला आणि तुमच्यामधला ब्लॉकेज आहे, तिथे रस्ते बंद होतात. ज्यावेळेला आभार मानायला सुरुवात कराल, चांगले विचार करायला सुरुवात कराल पैशांसंबंधी, त्यावेळेला युनिवर्स अशा गोष्टी घडवेल, अशा लोकांना तुमच्यासमोर आणून उभं करेल की जिथून तुमची ही सगळी दारं ओपन होतील. युनिवर्स मॅजिक करतं म्हणजे काय करतं? युनिवर्स काय असे पैसे काहीही न करता पैसे पुढ्यात आणून नाही देणार. युनिवर्स तशा संधी तुम्हाला उपलब्ध करून देणार. जर तुम्ही नोकरी शोधत असाल, तुम्ही नोकरी मॅनिफेस्ट केली असेल, एखादी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करता पण मग ती का होत नाही? कुठे तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत काम नाही करत, तर तिथे ॲक्शन घेतली जात नाही, तिथे तो काम नाही करत. म्हणजे तुम्ही नोकरी मॅनिफेस्ट केली, तुम्ही छान व्हिज्युअलाइज केलं, मला असं ऑफिस हवं, तसं इतका पगार हवा, तितका पगार हवा, सगळं काही छान मॅनिफेस्ट केलं. पण जेव्हा हे मॅनिफेस्ट केल्यानंतर एखाद्या मित्राचा तुम्हाला कॉल येतो की इथे इंटरव्ह्यूला ये, त्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. नाही, मी इंटरव्ह्यूला नाही जाणार, तर मग पैसा कुठून येणार? युनिवर्सने तुम्हाला तर मित्र अरेंज करून दिला, इथून कॉल येतो आहे, तो ते त्या गोष्टी युनिवर्स घडवून आणणार. पण ॲक्शन तुम्हाला घ्यायची असते, तुम्ही त्या वेळेला ॲक्शन घेतली पाहिजे. बिझनेस, एखादी ऑर्डर आली तर ती ऑर्डर तुम्ही स्वीकारली पाहिजे, तुम्ही ती ऑर्डर पूर्ण केली पाहिजे, तिथून तुम्हाला पैसा येणार. युनिवर्स ऑर्डर आणून देणार, युनिवर्स अशा व्यक्ती, अशा संधी सगळं काही पुढ्यात आणून ठेवणार. पण त्याच्यावर जर तुम्ही डिझायर्ड ॲक्शन घेतली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागणार. मग तुम्ही म्हणता, अरे काहीच झालं नाही, काही होणार याची वाट नाही बघायची. जेव्हा अशा गोष्टी येणार तेव्हा तुम्ही कॉन्शियसली, जाणीवपूर्वक फटाफट डिसिजन घेऊन ॲक्शन केली पाहिजे, तेव्हा आपल्याकडे पैसे येतात. ओके. आणि नोकरी करत असाल तर ज्या ऑफिसमध्ये बसून घरापेक्षाही जास्त वेळ तुम्ही त्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या बिझनेस असेल तुमचा, तर त्या बिझनेससाठी जर घालवत आहे तर त्या दोन्ही गोष्टींचे खूप मनापासून आभार तुम्ही मानले पाहिजेत. जेव्हा पैशाशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे आभार मानायला सुरुवात कराल, त्या वेळेला एक ब्लॉकेज जो आत्तापर्यंत जितकं आपलं आयुष्य आता आपण जगलो आहे तिथपर्यंत जे स्टार्टिंगपासूनचे जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते आज सगळे विचार तुम्ही नवीन विचारांशी रिप्लेस करा पैशांच्या बाबतीत, आणि मग बघा की कसे पैसे तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकता. सो आजचं हे टास्क असणार आहे की पैशाचे आभार माना, 5 मिनटं मेडिटेशन करा, निसर्ग अनुभवायचा आहे, स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. विचार बदला, आयुष्य बदलतं आणि खूप छान पद्धतीने बदलतं. सो थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू अबंडंटली. थँक्यू.